नमस्कार. शिवजयंतीला शिवाजी महाराजांच्या दिव्य आत्मा पुण्य आत्माला मी साष्टांग नमस्कार करते. शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला काय काय आठवतं? राजा, युद्ध, किल्ला, घोडा, देशभक्ती, देशप्रेम, मातृप्रेम, निडरता, शौर्य, विवेकबुद्धी आणि स्वराज्य. फक्त स्वराज्य नाही, सुराज्य पण आठवतं. शिवाजी महाराजांचं शासन म्हणजे सुराज्याचं एक आदर्श मॉडेल. त्यांचं सुराज्य म्हणजे काय? सुराज्य म्हणजे एक अशी व्यवस्था जी खूपच स्मूथ आहे, इफेक्टिव्ह आहे, प्रत्येक जीवाला जपणारी आहे, प्रत्येक जीवाचा उद्धार करणारी आहे, खूपच प्रोग्रेसिव्ह आहे आणि अबव्ह ऑल त्याला एक ह्युमन फेस आहे. आपण जे म्हणतो ना, गव्हर्मेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल, ते तेव्हा होतं. खरं तर शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि खूप सगळ्या हिस्टोरियन्सनी, खूप सगळ्या स्कॉलर्सनी ह्याच्यावरती खूप रिसर्च केलेलं आहे. त्यांचे मोठे मोठे जीवनचरित्र लिहिले गेलेले आहेत. परंतु मला खूप अपीलिंग वाटतो आणि ते आहे त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व. ते मल्टीफेसेटेड पर्सनॅलिटी होते. प्रत्येकामध्ये ते निपुण होते. फॉर एक्झाम्पल, कधी कधी असं वाटतं की ते एक आर्किटेक्ट होते, इंजिनियर होते, मॅथेमॅटिशियन होते, टेक्नॉलॉजी एक्सपर्ट होते, मॅनेजमेंटचे एक्सपर्ट होते आणि उत्तम अर्थशास्त्री होते. ते काय काय होते आणि काय असं काही नव्हतं असं की काही त्यांच्यामध्ये नव्हतं असं. सगळंच गुण त्यांच्यामध्ये होते, सगळेच गुण होते. म्हणून तर त्यांना मल्टीफेसेटेड पर्सनॅलिटी आपण म्हणतो. आणि त्यांचं जे काही आदर्श आहेत, त्यांचे मूल्य आहेत, त्यांचे सिद्धांत आहेत, ते प्रत्येका कॉमन मॅनपासून ग्लोबल लीडर्सपर्यंत प्रत्येकाला ते एक गाईडलाईन्स आहेत. आणि जर तुम्ही त्यांच्या सिद्धांताला फॉलो केलं, त्यांचे मूल्यांना फॉलो केलं, तर प्रत्येका व्यक्तीचा मात्र आणि मात्र उद्धारच होणार आहे. तर त्यांचे जे मॅनेजमेंटचे फंडाज होते, त्यांचे जे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं, त्याच्यामध्ये मला सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा गुण वाटतो आणि ते आहे ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट. उत्कृष्ट नेता म्हणजे असा नेता जो प्रॉब्लेम होऊनच देत नाही, प्रॉब्लेम सॉल्व्हर नाही, प्रॉब्लेमच का होऊन द्यायचा, त्यांचं असं नेतृत्व होतं. आणि ऑर्गनायझेशनल स्किल्स त्यांच्या इतक्या जबरदस्त होत्या की त्यांनी अष्टमंत्री मंडळाची रचना केली आणि त्यांना फुल ऑटोनॉमी दिली. त्यांना उत्तम पगार दिले. का? की त्यांना भ्रष्टाचार त्यांच्या मनात सुद्धा कुठे नको येऊ दे आणि त्यांना त्यांच्या पगाराचं मूल्य पण कळू दे की त्यांच्यावरती केवढी मोठी जबाबदारी आहे ती त्यांना लक्षात येऊ दे. आणि तसं त्यांचं एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर होतं. त्यांचं सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन अँड मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशनवरती पण त्यांचं खूपच एक्सपर्टाईज होती, जी अजूनही आपण एक उदाहरण म्हणून, ते एक मॉडेल म्हणून शिकू शकतो. त्यांनी एक स्टार टीम बनवली होती. असं म्हणतात ना की बिल्ट अप अ स्टार टीम, नॉट टीम ऑफ स्टार्स. तसंच त्यांचं होतं. त्यांची एक टीम, एक स्टार टीम होती. त्यांनी जे पण पॉलिसीज बनवल्या ते सांप्रत टाईममध्ये पण खूपच आपल्याला ते व्हॅल्युएबल आहेत आणि आपल्याला ते लक्षात येतात की अजूनही ती वस्तू जिवंत आहे. फॉर एक्झाम्पल, त्यांनी जे स्त्रियांसाठीचे कायदे बनवले, त्यांनी जेंडर इक्वॉलिटीची गोष्ट तेव्हा केली होती जेव्हा आपल्याला आता आपण जेंडर बजेटिंग बोलतो, जेंडर इक्वॉलिटी, जेंडर पॉलिसीज बोलतो, तेव्हा ते जेंडर इक्वॉलिटीचा बद्दल बोलायचे. स्त्रियांसाठीचे वेगळे कायदे बनवले होते, त्यांच्या रक्षणासाठीचे वेगळे कायदे होते आणि त्यांच्या पॉलिसीज अशा होत्या
ज्यांना कधीही मरण नाही येणार. त्यांची इच्छा तीच होती की मी जरी नसलो तरी पण ह्या सगळ्या नीती, हे सगळे नियम ते राहिलेच पाहिजेत. जर कोणची पण स्त्री विधवा झाली तर तिला संपूर्ण संरक्षण, आर्थिक संरक्षण, सामाजिक संरक्षण ते शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातर्फे होतं. म्हणून एक सुरक्षाची एक भावना होती सगळ्यांमध्ये आणि म्हणूनच त्यांच्यासाठी कोणी काही पण करायला तयार होतं. एक छोटा सैनिक असू दे किंवा त्यांचा सरदार असू दे, सगळेच त्यांच्यासाठी काही पण करायला तयार होते. कारण त्यांना माहिती होतं की त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रछाया आहे. आणि म्हणूनच त्यांचं खूप कमी टाईममध्ये ते खूप प्रोग्रेस करू शकले आणि त्यांनी जे काही पण नक्की केलं ते पूर्ण प्राप्त करू शकले. बरोबर जे देशाचं भविष्य आहे, लहान मुलं, त्या मुलांवरती पण त्यांचं संपूर्ण लक्ष होतं की त्यांना कोणचं कौशल्य आलं पाहिजे, त्यांना कशा प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि तशी संपूर्ण व्यवस्था त्यांनी तेव्हाच्या काळी केली होती. म्हणून त्यांचं एक खूपच एक स्ट्रॉंग, रोबस्ट आणि एक फ्लेक्सिबल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर होतं, तसं आपण म्हणू शकतो. दुसरं त्यांचं एक महत्त्वाचा सिद्धांत होता आणि त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स होतं हे, दॅट वॉज फ्लॉलेस प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. ही हॅड विजन इन अ ग्रेन ऑफ सँड. म्हणजे प्रत्येक कणाकणात त्यांचं एक विजन होतं आणि त्यांना खूप माहिती होतं, व्यवस्थितपणे त्यांना लक्षात होतं की त्यांचे जे शत्रू आहेत त्यांची काय काय ताकद आहे. ते निजाम असून दे, आदिलशाह असून दे की मुघल असून दे, की त्यांच्याकडून कसं वाचायचं आणि त्यांना कशी स्वतःची ताकद दाखवायची ते त्यांना खूप माहीत होतं. आणि त्यासाठी त्यांनी खूपच मायन्यूटली त्यांनी प्लॅनिंग केलं आणि प्रत्येक प्लॅनचं त्यांनी एक्झिक्युशन केलं. आणि म्हणूनच आपल्याला सगळे ते गड ते कसे जिंकले गेले, ते का बनवले गेले, त्याची का अशी रचना केली, ते त्यासाठी त्याच्या मागे त्यांचं खूप छान प्लॅनिंग होतं. मुख्य तर जेव्हा त्यांनी गड, आणि त्यांचे खूप सगळे गड समुद्र किनाऱ्यावरती आहेत, समुद्रामध्ये आहेत, तर ते गड ते बघायचे आणि ते समुद्र एवढा मोठा विशाळ समुद्र बघायचे तर त्यांना असं वाटायचं की ह्या समुद्रातून तर माझा अख्खा हा द्वार आहे बाकी सगळ्या देशपर्यंत पोचायचा. आणि तेव्हा त्यांनी नक्की केलं की मी व्यापार करीन बाकी सगळ्या देशांबरोबर. आणि व्यापार करण्यासाठी त्यांनी इंग्रजांकडे त्यांनी जहाज घ्यायचे, त्यांना विकत घ्यायचे तसं त्यांनी सांगितलं, पण त्या लोकांनी त्यांना द्यायला नाही सांगितली. तर त्यांनी उत्तम प्रकारचे जहाजचं त्यांनी निर्माण केलं आणि त्यांनी ताबडतोब वेळ न घालवता त्यांनी व्यापार सुरू केला. आणि व्यापारमधून त्यांनी इतकी सगळी कमाणी केली, त्यांचं इतकी इन्कम झाली, रेव्हेन्यू जनरेट झाला आणि त्या रेव्हेन्यूचा त्यांनी उपयोग केला सगळ्या किल्ल्यांचं मेंटेन करायला आणि सगळ्यांच्या सॅलरीज द्यायला. तर त्यांचं तेव्हा ते बजेट करायचे आणि दॅट इज वाय ही वॉज कॉल्ड एज फादर ऑफ इंडियन नेव्ही, की तिकडनं सुरुवात झाली आपल्या नेव्हीची. त्यांचं स्पाय नेटवर्क ते पण खूपच उत्कृष्ट होतं. त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांचं एक्झिक्युशन बघून तर खूप सगळी इवन त्यांच्या शत्रूंना पण लक्षात आलं होतं की आपण कसं आता प्लॅनिंग करायचं आहे, की ते आता काय करू शकतात, त्याची त्यांना ताकद सगळ्या लोकांना कळली होती. प्लस आपण जर सुरतचं त्यांनी जे आक्रमण केलं, कारण की शिवाजी महाराजांच्या पॉलिसीज त्या कधी पण ऑफेन्स करायच्या नव्हत्या, आक्रमण करायच्या नव्हत्या, काही डिस्ट्रॉय करायच्या नव्हत्या. त्यांचं जनरली मेकॅनिझम डिफेन्सिव्हच राहिलेलं आहे. परंतु सुरतवरती त्यांनी आक्रमण केलं कारण की त्यांना बादशाला दाखवायचं होतं की ते काय करू शकतात. इट वॉज काइंड ऑफ टिट फॉर टॅट. त्यांना दाखवायचं होतं की ही आमची ताकद आहे आणि जर तुम्ही माझ्या मातृभूमीवरती
जर तुम्ही काही पण लक्ष केलं अथवा काही पण त्याचं एक छोटंसं पण डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न केला तर मी हे करू शकतो. पण ते करण्यामध्ये त्यांना कधी पण असा विचार नव्हता की मी सुरत शहरला बर्बाद करून टाकू. एकतर त्याच्यामधून त्यांना खूप गरजेचं होतं की त्यांना खूप रेव्हेन्यूची जरूर होती तेव्हा, आणि त्याच्यासाठी त्यांनी तेव्हा सुरत शहर ते खूपच समृद्ध शहर तेव्हा पण होतं, आणि त्याच्यासाठी त्यांनी ते सुरत शहर लुटलं. पण तेव्हा त्यांनी लक्षात ठेवलं की कोणत्या पण स्त्रियांना, वृद्ध लोकांना किंवा लहान मुलांना काही पण नुकसान होता कामा नाही, ते त्यांनी त्यांच्या आर्मीला सांगितलेलं होतं. आणि दिस काइंड ऑफ प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ही ऑलवेज हॅड. अजून एक महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ते त्यांच्या HR पॉलिसीज होत्या, ह्युमन रिसोर्स पॉलिसीज. धार्मिक सुधारणाचे आणि समाज सुधारणाचे त्यांनी अनेको पॉलिसीज बनवल्या. धर्मनिरपेक्षता ते त्यांचं मुळातच होतं. त्यांनी मस्जिदी बनवायला पण पैसे दिलेले आहेत. म्हणजे ते धर्मनिरपेक्ष होते, धर्मवीर होते, समाज सुधारणा आणि समाजाचं रक्षण करणारे होते. ते सगळ्यांना पॉझिटिव्हली मोटिवेट करणारे होते, पॉझिटिव्ह मोटिवेशन द्यायचे. जर कोणी उत्तम काम केलं आणि त्याची अपेक्षा असेल की महाराज त्यांना एक घोडा देतील तर तेव्हा ते त्यांना हत्ती द्यायचे. प्रत्येकाची शक्ती ते जागृत करायचे. म्हणजे मला तर असं वाटतं की ते जांबुवनचं काम करायचे, की त्यांनी मावळ्यांमधून पण सैनिकांचं निर्माण केलं. ती त्यांना एक समज होती की प्रत्येका माणसाची कॅपॅसिटी काय आहे, त्याची केपेबिलिटी काय आहे, आणि त्याचा ते पूर्ण उपयोग करायचे. आपण ते तान्हाजी विषय पण आपल्याला ऐकून माहिती आहे की त्यांची एवढी बियॉन्ड ह्युमन कॅपॅसिटी त्यांची असून होती, आणि ती जागृत पण केलेली आहे शिवाजी महाराजांनीच. त्यांचं अजून एक होतं मोठा गुण की ते लोकांना रिटेन करायचे, जाऊन नाही द्यायचे. सगळे त्यांना असं मधपुड्यामध्ये कसं सगळ्या मधमाशा चिटकून राहतात, सगळे तसेच त्यांना चिटकून राहायचे. ते त्यांना रिटेन करायला खूप चांगलं यायचं. जर जरूर पडली तर ते उत्तम अलायन्स पण बनवायचे, की जिथे जिथे जरूर असेल तिथे अलायन्स बनवून पुढे जा. कारण की त्यांचे बऱ्याचदा असं व्हायचं की एक सैन्याचं टोटल सैन्य जेवढं असायचं ते समोरच्या सैन्यांपेक्षा खूप कमी असायचं. तेव्हा त्यांना अलायन्सची जरूर पडायची, तर ते अलायन्स पण करायचे. म्हणजे कुठे प्लस करायचं, कुठे मायनस करायचं, कुठे लोकांना पॉझिटिव्हली मोटिवेट करायचं, कुठे लोकांना सगळ्यांना आपलंसं करून घ्यायचं, आणि प्रत्येकामध्ये देशभक्तीची एक भावना एक उभी करायची आणि निर्माण करायची. ते एक खूप मोठं कार्य ते करायचे. आणि ते असं म्हणतात ना की लीडर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. तसंच ते करायचे. त्याच्यासाठी एक वेगळीच त्यांची समज होती, सूज होती, विवेक बुद्धी होती, आणि सगळंच ते खूपच करेजियसली करायचे. त्यांचं अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स होतं, आणि ते आहे स्टेनलेस कॅरेक्टर. त्यांचं कॅरेक्टरच असं होतं की ज्याच्यामुळे लोक त्यांना जीवापलीकडे प्रेम करायचे, आणि त्यांच्यावरती खूप निष्ठा असायची. कारण ते स्वतःला पण लोकांमधूनच एक समजायचे. काही पण नवीन केलं की ते सर्वप्रथम लोकमत घ्यायचे. लोकांचं ओपिनियन घेतल्याशिवाय ते काही नाही करायचे. त्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्यायचे ते, आणि त्यांच्यापेक्षा अनुभवी लोकांना पण ते खूपच काळजीपूर्वक ऐकायचे आणि त्यांना गंभीरताने घ्यायचे. आणि त्याच्यामुळे लोक पण त्यांची बुद्धी, त्यांचा अनुभव, त्यांची जे पण स्किल्स होते ते सगळेच त्यांना अर्पण करायला तयार झालेले होते. शिवाजी महाराजांचं वाणी, त्यांची वागणूक, त्यांचे विचार आणि त्यांचा व्यवहार हे संपूर्ण जगावेगळा होता. आणि त्याच्यामुळे
त्यांचं एक असं एक कॅरेक्टरचं निर्माण झालं की एक एक्झाम्पल देते तुम्हाला मी की त्यांचा जो तलवारीचा धार करायचा त्याचं नाव होतं वामा. आणि शिवाजी महाराज तीच तलवार वापरायचे जे वामा त्याला धार करायचा. तर वामा पण इतका निष्ठाने तो धार करायचा की तो संपूर्ण ओतप्रोत होऊन जायचा ते करण्यासाठी, की ते करून महाराज खुश होतील, महाराजांना तलवार वापरायची मजा येईल आणि त्यांना यश मिळेल. तसं एक छोट्या छोट्या एका सुंदर माळ्यामध्ये कसं एक 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 मोती असं छान जोडलं जातो तसं ते प्रत्येकाला जोडायचे आणि ते म्हणून जोडून शकायचे आणि लोक म्हणून जोडायला मागायची, कारण की त्यांचं स्वतःचं कॅरेक्टर असं होतं. तर असे होते शिवाजी महाराज, जे समाजवीर होते, धर्मवीर होते, कर्मवीर होते, दानवीर होते, युद्धवीर होते. शिवाजी महाराजांनी एवढ्या छोट्या आयुष्यात 360 किल्ले बनवले, त्यांना मेंटेन केले, त्यांचा पूर्ण उपयोग केला. आणि म्हणूनच तर आपण बघतो ना की शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत त्यांनी इतकं सगळं लढाई फेस केलेली, इतके युद्ध फेस केलेले आहेत आणि म्हणूनच ते असे दिसतात आपल्याला की त्याचा उपयोग होऊन ते कसे किल्ले होऊन जातात, तसं झालेलं आहे. जेव्हा आपण राजस्थानमध्ये जाऊ तर आपल्याला ते सगळे खूप छान सुंदर किल्ले दिसतात, बघायला मिळतात, कारण की तिथे युद्ध कमीत कमी झालेलं आहे. सगळे राजा शरणी गेलेले होते. जेव्हा शिवाजी महाराजांनी त्याचं खास करून त्याचा समोर जाऊन ते युद्ध केलं आणि म्हणूनच ते किल्ले ते संपूर्ण ते इतिहासाची साक्षी आहेत की काय काय तिथे घडलं गेलेलं आहे. तर शिवाजी महाराजांचं हे 360 किल्ले बनवायचं जे त्यांचं विजन होतं, त्याचं मागचं रिझन होतं, ते खूपच आपण त्याला म्हणजे आपण त्याच्यावरून काय काय आपण समजून शकतो, आपण काय काय शिकून शकतो, आपल्याला कळतो की त्यांची एक कॅपॅसिटी काय होती, त्यांची केपेबिलिटी काय होती. आणि सगळ्यात शेवटी मी हे सांगायला मागते की जेव्हा कोणी पण जातो तेव्हा आपण बघतो की ते काय ठेवून गेलेलं आहे. तसंच शिवाजी महाराज जेव्हा गेले तेव्हा आणि संभाजी महाराजांनी जेव्हा राज्य सांभाळलं तेव्हा सगळी मोजणी करण्यात आली होती की काय काय त्यांच्याकडे आत्ता आर्थिक सोय काय काय आहे. तेव्हा त्यांनी मोजणी केली की 2 लाख सैन्य होतं, 9 कोटी शिल्लक होतं. त्याशिवाय त्यांच्याकडे रायगडावरती जी त्यांची राजधानी होती तिथे भरपूर अन्न, मग भरपूर तेल, मग मूल्यवान धातू होते. मग त्यांनी संपूर्ण अन्न व्यवस्था अशी करून ठेवलेली होती की किती वर्षोनवर्ष कोणालाही काहीही कमतरता नाही येणार अशी त्यांनी संपूर्ण सोय केलेली होती. म्हणून अस्त्र, वस्त्र, शस्त्र संपूर्ण त्यांनी सोय केलेली होती. म्हणजे अशी त्यांचं प्लॅनिंग होतं, त्यांची अशी बुद्धी होती आणि त्याप्रमाणे ते करून गेले. आणि आपण सर्वच जण शिवाजी महाराजांच्या लाईफमधून मात्र ना मात्र प्रेरणा घेऊ शकतो आणि आपण प्रत्येकजण आपली कॅपॅसिटीचा पूर्ण उपयोग आपण करत नाही, तसं आपण विचार करून आपण ते शिकू शकतो की आपण सर्वांनी आपली फुल पोटेन्शियलचा उपयोग अवश्य करायला पाहिजे. महाराष्ट्र समाज गांधीनगरने मला आज इतकं विचार मांडायची मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्याच्यात योग्य मला समजलं, त्यासाठी मी सर्वांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.